राधाकांत नमस्तुते सप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्वांचं आजच्या ह्या शनिवारच्या सत्संग कार्यक्रमात स्वागत। तर मी पहिल्यांदाच त्या हॉलमध्ये इथे लेक्चर देतोय। आपल्या हॉलमध्ये एकदा दिलं होतं, म्हणजे खूप पूर्वी दिलं होतं आणि मला कृष्णमुरली प्रभूजींकडे ती सेवा आहे की भक्तांना लेक्चर्सचं हे करणं, शेड्यूल करण्याची। मला दरवेळेस विनंती करायची की तुम्ही कधी लेक्चर देत आहे। तुम्ही आपल्या चेष्टेने म्हणायचो की पुढच्या वर्षीच्या माझ्या सगळ्या तारखा बुक झाले, फक्त जन्माष्टमीची आहे तारीख शिल्लक, देत असला तर देतो। पण माझ्याकडे म्हणून त्यांनी ते म्हणजे असं सिरियस घ्यायला नको। आणि मग मला म्हणजे भीती वाटायची तर की आम्ही कीर्तन करू शकतो, भजन करू शकतो, बोलायचं म्हणजे 45 मिनिटं बोलायचं। आता एवढा तर माझा काही स्टॅमिना नाही आहे, ऐकण्याचा स्टॅमिना आहे भरपूर आणि तो वाढतच चाललाय माझा ऐकण्याचा स्टॅमिना। म्हणजे ते एक पुस्तक आहे बघा, पॉवर ऑफ लिसनिंग, ते तसं मी त्याच्यात लिसनिंगमध्ये खूप पॉवरफुल झालेलो आहे आणि त्यात माझ्या पत्नीचं त्यात खूप मोठा हात झाला। तर म्हणलं आता मग थोडं बोलण्यात पण आपण पॉवरफुल व्हायला पाहिजे, बॅलन्स व्हायला पाहिजे। तर मग आणि तरी तयारी होत नव्हती, पण काय झाले वडगावचं जे सेंटर आहे त्याचं आम्हाला दोघांना ती जबाबदारी सेवा दिलेली की तुम्ही जरा तिथे जाऊन हे लक्ष द्या, म्हणजे कसं आपल्या इस्कॉनच्या ह्याच्याप्रमाणे सगळं व्यवस्थित चाललंय का। आणि मग मला आहेत ना वैष्णव प्रभू ते सारखे मला म्हणायचे की वडगावला कधी लेक्चर देत आहे, वडगावला कधी देत आहे। आता कृष्णमुरली सारखं उत्तर मी त्यांना देऊ शकत नव्हतो, पण मी आता कधी त्यावेळेला मीला सांगायचो की असं तुम्ही हो तुम्ही सेवा आहे करायला पाहिजे, तुम्ही आपण तिथं काउन्सिलर म्हटल्या काउन्सिलरचे काय विचार आहेत ते त्यांना ऐकायला मिळाले पाहिजे। तुमच्या म्हणजे बोलण्याशिवाय कळणार ते कसं त्यांना चुकीचं म्हणजे कळ म्हणजे काय म्हणतात म्हणजे ठीक आहे आपण जाऊ करू। मग मी ते आता तिथं लोक कमी असतात, 50-60 लोक असतात, म्हणजे आपलं तिथं प्रॅक्टिस होईल। आणि मग तिथं मग मी ध्रुव महाराजांचं एक महाराजांचं लेक्चर ऐकलं होतं, नंतर राधेश्याम प्रभूंचं एक लेक्चर ऐकलं होतं, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचं एक लेक्चर होतं। मग ती 2 लेक्चर मला खूप आवडली, त्यामुळे म्हणलं आपण ध्रुव महाराजांचे लेक्चर देऊ। आणि तिथं गेलो आणि योगायोगाने असं झालं की तिथं आम्हाला एक जणांना भेटायला जायचं होतं, त्यामुळे मला वेळ कमीच मिळाला। म्हणजे बरं झालं आपल्या पत्त्यात भेटणं, म्हणजे आपल्याला जास्त बोलायला नाही मिळालं। पण उलट मग पण लेक्चर झाले तुम्हाला कळलं ना की लोकांना आवडले का नाही आवडले। मग लेक्चर झाल्यावर सगळेजण मला कीर्तनले भारी झालं, कीर्तनले मस्त झालं, लेक्चर चुकूनच बोलत आहे। म्हणजे मी ओळखलं की आपलं लेक्चर काही एवढं खास झालेलं नाही। म्हणजे तसं एखाद्या घरात 2 मुलं असतील आणि घरात आई वडील म्हणत असतील आमचा मोठा मुलगा लय हुशार, आमचा मोठा मुलगा हुशार, म्हणजे छोटा मुलगा हुशार नाही असं ते इनडायरेक्ट तेच असतं। मुलगा लेक्चर नाही चांगलं झालं नाही म्हणजे आवडले दिसत नाही लोकांना। मग काय झालं म्हणजे जाते आपल्याला आपण सेवा म्हणूनच केलं। मग इथे रविवारी मागच्याच रविवारी शालिग्राम हरिप्रभू मला म्हणजे प्रभूजी एक काम आहे। म्हणजे काय एक काम म्हणजे माझं लेक्चर आहे शनिवारी
मी देतात का? आता म्हटलं मला इथं तर द्यायचं वेळ येणार ते कधीतरी. म्हटलं आता ह्यांच्या जागेत दिलं म्हणजे आपल्याला म्हणता येईल की मला रिप्लेसमेंट लेक्चर द्यायला लागलं, मला काही वेळच मिळाला नाही, मला अचानक सांगितलं म्हणजे आपलं काही थोडं चुकलं तरी आपल्याला एक पळवट होती. म्हटलं देतो का? माझ्याकडे गृह महाराजांचं तयारच होतं. मी म्हटलं आपण आहे आपल्याकडे तयार. आणि नंतर मी विचार केला की लेक्चर म्हणजे काय असतं. मी सगळ्या त्याचा स्टडी केला की म्हणलं आपण एक 15 मिनिटं सुरुवातीत जे राधा माधवांनी प्रार्थना त्यात जाते आणि कीर्तन आपण एक 15 मिनिटं करू आणि वाटलं तर एखादं भजन बी टाकू, म्हणजे त्यात 15 मिनिटं टाकू आणि मग अर्ध्या तासात म्हणलं आपण तेवढं तर बोलू शकतो. नाही बोलता आलं तर मग आपलं पानं चाळायची म्हणायची लई उशीर झालाय तसं बरंच बोलण्यासारखं आहे. पण आता आणि मग आपलं थांबायचं म्हणजे आपलं तिथं उघडं पडणार नाही. म्हणलं चला दिव्या. आता मला ह्याच्यावरून घरी त्याला मोठे लेक्चर ऐकायला मिळणार आहे की असं बोलायचं नाही, तसं बोलायचं नाही. पण बोलल्याशिवाय तरी कसं करणार काय बोलायचं नाही. त्यामुळे मी आता ठरवलं हळूहळू असं सुधारणा होईल. त्या लेक्चरमध्ये काय सुद्धा पण हळूहळू सुधरून आपण परफेक्ट होऊ. पण तोपर्यंत तुम्ही टिकून राहा, नाहीतर मी परफेक्ट होईल मी तर तुम्हाला ऐकायला कोणच घालायचं. त्यामुळं आता मी थोडंसं प्रयत्न करतो की ध्रुव महाराजांचे लेक्चर लोकेश कृष्णप्रभू म्हणा नंतर हे एडिट करा म्हणा, नाहीतर नंदुला ग्रुपने ऐकलं तर म्हणते यांना परत चान्स देऊ नका. तर आज आपण ध्रुव महाराजांच्या कथेवरनं काय आपल्याला शिकता येते का ते बघूया. तर आपण बघतो की आपल्या भागवतांमध्ये बऱ्याचशा कथा असतात. तर त्या कथांमधून आपण कधी स्टोरी सारखं आपण वाचतो, पण त्या कथांमधून आपण काय शिकलं पाहिजे, काय त्यातनं बोध घ्यायला पाहिजे, हे आपल्याला आपले शिक्षा गुरु, आपले गुरु महाराज किंवा आचार्य यांचे जे लेक्चर्स असतात किंवा टिप्पणी असते त्यातनं आपल्याला शिकायला मिळते. तर असंच मी जे काय ऐकलं आहे, वाचले आहे, त्याच्यातनं मी आपण ह्या ध्रुव महाराजांच्या कथेवरून आपण काय शिकू शकतो ते आपण बघूया. आता ध्रुव महाराज कोण होते? हे ब्रह्माजींचे पंतू होते. म्हणजे ब्रह्माजींचे मुलगा होते स्वयंभू म्हणून. त्यांचे चिरंजीव होते उत्तानपाद महाराज, त्यांचे चिरंजीव होते ध्रुव महाराज. तर उत्तानपाद महाराजांना 2 बायका होत्या, सुरुची आणि सुनीती. आता नावावरूनच कळतं आपल्याला सुरुची, रुची म्हणजे आवड, म्हणजे जी आवडीची होती त्यांच्या, कारण की ती सुंदर होती. म्हणजे उत्तानपाद महाराजांची ती आवडती राणी होती. आणि दुसरी होती सुनीती. सुनीती म्हणजे नीतिवान, म्हणजे चारित्र्यवान, म्हणजे ती चारित्र्याने एकदम मॉरल, म्हणजे आपण म्हणतो ना तशी नीतिवान होती. आणि सुरुचीच्या मुलाचं नाव होतं उत्तमा आणि सुनीतीच्या मुलाचं नाव होतं ध्रुव. आता सुरुची आवडती असल्यामुळं राजाचा उत्तानपाद महाराजांचा करून उत्तमाकडेच होता, म्हणजे असं. आणि एकदा काय होतं, उत्तानपाद महाराज सिंहासनावर बसले होते. तर सुरुचीचा मुलगा उत्तमा तो त्यांच्या मांडीवर जाऊन बसतो. आणि ध्रुव महाराज जे असतात ते 5 वर्षाचे असतात, ते पण उत्तम पण 5 वर्षाचे असते साधारण उत्तम. तर ध्रुव महाराजांना पण वाटतं की आपण पण आपल्या वडिलांच्या मांडीवर बसावं. म्हणजे जसं लहान मुलांना वाटतं की आपल्या वडिलांच्या मांडीवर जाऊन बसावं. तर मग ते जाऊन बसायला जाते. पण सुरुची जी असते तिला एकदम असं हे वाटतं, धोका वाटतं की हा पण जर मांडीवर जाऊन बसला महाराजांच्या, तर हा पण उद्या पुढे जाऊन राज्याचा हे अधिकार हे करू शकतो आणि माझ्या मुलाचा अधिकार हा हे हिरावून देऊ शकतो. मग ती एकदम ओरडते की तू मांडीवर बसता कामा नये, तुझी ती योग्यता नाही. आणि म्हणते की तुला जर त्या महाराजांच्या मांडीवर बसायचं असेल किंवा या राज्याचा महाराज व्हायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यायला लागेल.
आणि त्यासाठी तुला विष्णूंची आराधना करायला लागेल, तेव्हा तुला माझ्या पोटी जन्म घेऊन पुढच्या जन्मी मग तू इथं माझ्या पोटी जन्म घेऊ शकतो. म्हणजे याच्यातून ती काय सांगते की या जन्मी तरी तुला त्या गादीवरून बसता येणार नाही. तू मृत्यू पावल्यानंतर पुढच्या जन्मी माझ्या पोटी जन्म घेतला त्यावेळेस तुला मिळू शकतो. तर ह्याच्या मग ह्यांना खूप राग येतो. आणि त्यांना राग काय येतो ह्याचा पण येतो राग की आपले जे वडील आहेत त्यांनी पण ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आता उत्तानपाद महाराज असतात ते पण बघत असतात की आपला मुलगा पण ह्यालाही रागवतो विनाकारण आणि काय म्हणतात त्याला आपल्यापासून दूर करते. पण बघा की आता हे उत्तानपाद महाराज हे कुठल्या वंशाचे ब्रह्माजींच्या वंशात आले, म्हणजे त्यांचे नातूच आहे. स्वयंभू महाराजांचे पुत्र म्हणजे ब्रह्माजी नातू. पण जेव्हा तुमची इंद्रिय जर तुमच्या ताब्यात नसते तर तुम्हाला ती सतसत बुद्धी कशी घाण ठेवल्या जात होती. त्यांना हे कळत होतं की आपण चुकतोय, पण केवळ त्यांना त्यांच्या पत्नीप्रती जास्त प्रेम होतं, आसक्ती होती की काय त्यांची इंद्रिय त्यांच्या ताब्यात नाही. त्यामुळे ते काय तिथं बोलू शकले नाहीत. म्हणजे ह्याच्यावर आपल्याला कळतं की आपण पण आपल्याला जे सांगतात की 4 रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स, आपली इंद्रिय ताब्यात ठेवली पाहिजेत, आपली जीभ ताब्यात ठेवली पाहिजे. हे काम महत्वाचं आहे कारण की तुम्ही सतसत विवेकबुद्धीने त्यामुळं तुम्ही काम करू शकता, भक्तीत टिकू शकता. म्हणजे हे आपल्याला हे एक लेसन त्याच्यातून दिसतं, उत्तानपाद महाराजांच्या वर्तणुकीतून हे दिसतं. दुसरं मग ते जातात आपल्या आईकडे जाते. एकदम जसे एखाद्या सापाला फटका मारला काठीने तसा फुलकार टाकतो तसं ते तुमचं आईकडं जाते. आणि आईला पण त्या सांगू शकत नाही. मग तिथल्या जे दासी असतात त्या सांगतात की असं असं झालं. मग आई काय म्हणते की तुझी जी सावत्र आई जी म्हणाली ते काही खोटं नाही, मी ती महाराजांची आवडती राणी आहे आणि मी ना आवडती आहे, एवढी आवडती नाही, त्यामुळे तिचा पुत्र हा राजा होणार. आणि ती 3 गोष्टी सांगते त्यांना ध्रुव महाराजांना की नेहमी बाळा लक्षात ठेव की तू तुझ्या आईबद्दल जे वाईट भावना ठेवू नको मनात, तुझ्याबद्दल वाईट चित्तू नको, राग करू नको. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेव की कोणती पण गोष्ट अगतिक आपल्या आयुष्यात घडलेली असेल तर ती आपल्या पूर्वज कर्मांची फळं असतात. आणि तिसरी गोष्ट सांगते की आपल्या भगवंतच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते. तर भगवंत सारखी दयाळू कोणी नाहीये, आई तेच आपले खरे आई वडील आणि ते तुझ्या काही इच्छा असतील ते पूर्ण करू शकते. मग ध्रुव महाराज म्हणतात की मग हे भगवंत मला भेटतील कुठं. तर मग सुनीती म्हणते की मी असं ऐकले की ऋषीमुनी आणि साधू जंगलामध्ये जाऊन त्यांची तपश्चर्या करतात तेव्हा त्यांना भगवंताची प्राप्ती होते. आता ही काही त्यांनी जंगलात जावं म्हणून सांगते नसेल, माहिती सांगते असते की भगवंत कुठे भेटते. पण ध्रुव महाराजांचा इतका दृढ विश्वास असतो की ते म्हणतात की मी आता जंगलात जाणार, पण आईला काय माहिती नसते. आणि मग ते जंगलात जातात. आता इथपर्यंत आलेल्या आपण कथेत आपण काय काय शिकू शकतो यातून बघू. की पहिली गोष्ट बघा की सुरुची आणि सुनीतीमध्ये आपण फरक करू. की जेव्हा ध्रुव महाराज वडिलांच्या मांडीवर बसायला जाते तेव्हा एकदम उल्हासित असते, आनंदी असते की आपल्या वडिलांच्या मांडीवर बसायचे. आणि पण सुरुची त्याला बोलते, रागवते. त्याच्यात भावना कुठली येतात, राग येतो, द्वेष येतो, अहंकार येतो, दुःख होतं. म्हणजे ह्या ज्या निगेटिव्ह भावना आहेत त्या बाहेर येतात. त्याच्या विरुद्ध सुनीतीला जेव्हा भेटतं तर सुनीती काय सांगते की आई सुरुचीबद्दल राग धरू नको, म्हणजे क्षमाशीलता येते. नंतर भगवंतांच्या शिवाय दुसरं कोणी आपल्याला आपली इच्छा पूर्ण करू शकतो, म्हणजे भगवंतांचा मार्ग दाखवतो. आणि सांगते की आपले कर्म जे असते त्याचे जे आपल्याला परिणाम बघावेत, म्हणजे कुणालाही दोष देऊ नको. म्हणजे ह्या ज्या गोष्टी की त्याच्यातले जे चांगले गुण आहेत ते सुनीतीशी भेटल्यानंतर त्याच्यातनं ते बाहेर येतात. म्हणजे आपण बघायला पाहिजे आपण बोलताना समोरच्यातले चांगले गुण बाहेर येणार आहेत का वाईट गुण बाहेर. नेहमी आपण विचार केला पाहिजे की आपल्याला त्याच्याशी बोलल्यानंतर तो पॉझिटिव्हली ऍक्टिव्ह होणार आहे का निगेटिव्हली ऍक्टिव्ह होणार. तर आपल्याला ह्याच्यातनं हे शिकायला मिळतं की आपण बोलताना पण नेहमी भक्तांशी किंवा इतरांशी
फक्त असं बाहेर पण तुम्ही कर्मी जीवनात पण नेहमी आपलं पॉझिटिव्ह असतं. बोलणं असं पाहिजे की लोकांच्यातून पॉझिटिव्ह गुण बाहेर यायला पाहिजे. दुसरं बघा, याच्यात आपण बघतो की ती काय सांगते की तू आता भगवंतांच्याकडे जा तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. म्हणजे असं नाही, आता बघा समजा एखाद्या माणसाच्या घराला झोपलेल्या एखाद्याने आग लावली, तर त्या एखाद्या मुलाने गाडी पेटून लावली, तर त्या माणूस त्या मुलाच्या मागे पळत गेला तर घर जळून जायचं. तर त्यांनी घर जे पेटले ते विझवण्यामागे आधी प्राधान्य दिलं पाहिजे. तसंच त्याने थोडक्यात काय सांगितलं की तू तुझ्या आईचा राग करण्यात, सावत्राईचा राग करण्यात किंवा तुझ्या बद्दल वाईट भावना ठेवण्यात वेळ घालू नको. तू काय कर, तू जंगलात जाऊन भगवंतांची प्राप्ती कर. म्हणजे हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कधी कधी काय होतं, आपण नेगेटिव्ह गोष्टी इतक्या डोक्यात विचार ठेवतो की हा माझ्याशी असा का वागला, ही माझ्याशी अशी का वागली, आणि त्या गोष्टीचं घर करून बसतं आपल्या बहुतेक वलय तयार होतं निगेटिव्ह गोष्टींचं. त्या व्यक्तीचंच वलय होतं. आपण कृष्ण कॉन्शियस होण्याऐवजी त्या व्यक्तीचं कॉन्शियस होतो निगेटिव्हली. तर तसं न होता आपण जास्तीत जास्त आपलं भगवंतांच्या भक्तीप्रती कसं आपला हे जाईल, कल जाईल, त्या गोष्टीने आपण हे करतो. आणि दुसरी सुनीती काय म्हणते बघा, सुरुची, की तुला जर राज्य पाहिजे असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यायला लागेल. आणि माझ्या पोटी जन्म घेण्यासाठी तुला भगवंतांची घोर तपश्चर्या करायला लागेल. म्हणजे ती महत्व पुन्हा दिलं की माझ्या पोटी जन्म घेण्यासाठी हे एवढं करायला लागेल. म्हणजे जसं आता मी म्हणलं की ह्या माझ्या कंपनीत जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर तुम्हाला पंतप्रधानांचं पत्र लागेल. म्हणजे माझी कंपनी एवढी मोठी की तिथं दुसरं कोणाचं पत्र चालणार नाही. म्हणजे मी माझा गौरव केला, माझ्या कंपनीचा गौरव केला की एवढं मोठं आहे. तर आणि सुनीतीने काय सांगितलं की तू भगवंतच सर्वश्रेष्ठ, तेच सर्व दयाळू, तेच सर्व इच्छा. म्हणजे तिने भगवंतांना सेंटरला ठेवलं आणि सुरुचीने स्वतःला सेंटरला ठेवलं. एकदा टोटा गोपीनाथ मंदिरात आपण गेलतोय एक यात्रेला एकदा, तेव्हा सनत कुमार प्रभूंनी एक कथा गोष्ट सांगितली होती. मला मी वडगावला पण सांगितली, पण मला ती खूप आवडते. त्याचं हे जे बोध आहे तो खूप आवडतं. की एक मुलगा असतो आणि त्याचा एक मित्र असतो, दोघे एकत्र खोलीत राहत असते आणि त्या मुलाला त्याच्या नातेवाईकांकडून पूजेचं आमंत्रण द्यायचं असतं. त्याच्या घरी पूजा असते म्हणून तो मित्राला म्हणतो चल माझ्या बरोबर की आपण आमंत्रण देऊन आमच्या घरी. तो मित्र म्हणतो अरे माझ्याकडे तर आता एक पण शर्ट चांगला नाही, मी सगळे आजच धुतले. तर तो म्हणतो मग असं कर, माझा एक शर्ट नवीन आहे शर्ट, तो घालून जातो. मग तो मित्राला नवीन शर्ट देतो, म्हणतो चल. मग पहिल्या नातेवाईकांकडे जाते आणि म्हणते तो म्हणतो की आज संध्याकाळी आमच्याकडे पूजा आहे आणि तुम्ही सगळेजण या. तर तो म्हणतो ठीक आहे. आणि म्हणतो हा माझा मित्र रमेश आणि ह्याने जो शर्ट घातलाय तो माझा आहे. तर मग ते बाहेर येतो. तो रमेश म्हणतो अरे असं कशाला सांगायचं तुझा शर्ट आहे, त्यांना काय वाटेल माझ्याकडे शर्ट नाही का काय. म्हणतो बरं बरं ठीक आहे. दुसऱ्या नातेवाईकांकडे जाते, म्हणते आमच्याकडे पूजा आहे संध्याकाळी या तुम्ही, आणि हा माझा मित्र रमेश आहे, ह्यांनी जो शर्ट घातलाय तो त्याचाच आहे. बाहेर आल्यावर तो म्हणतो अरे असं कशात सांगायचं माझा शर्ट आहे, प्रत्येक जण स्वतःचाच शर्ट घालतो ना, त्यात काही वेगळं सांगायची गरज आहे का. बरं बरं ठीक आहे. तिसऱ्या पाहुण्यांकडे जातात, ते म्हणतात आमच्या संध्याकाळी घरी पूजा आहे तुम्ही या, हा माझा मित्र रमेश आहे आणि ह्यांनी जो शर्ट घातलाय तो कोणाचा आहे ते मला नाही माहिती. तर म्हणजे ह्याच्यातनं एक लक्षात येतं की त्याचं पूर्ण लक्ष ते शर्टवरच होतं. मित्राची ओळख करून देण्यामागे त्याला काय स्वारस्य नव्हतं. तसं आपण पण भक्तीत आल्यानंतर आपण पण बघा, आपल्याला कधी पण आपला नामोल्लेख होतोय का, माझं नाव येते का, हे ह्या गोष्टीकडे आपलं लक्ष असतं. भौतिक जगात पण एखाद्याला तुम्ही जॉब लावला तो चांगला कलेक्टर झाला की आपण म्हणतो तो आहे ना, तो माझ्याकडे आलता शिकायला पैसे नव्हते, मी त्याला मदत केली आणि मग तो कलेक्टर झाला. म्हणजे मीपणा जो आहे ना तो आपला जर जेव्हा जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत आपल्याला भगवंतांची प्राप्ती होणार नाही. कारण की ह्या मीपणामुळेच आपण इथं भूतलावर आलेलो आहे. कारण की आपल्याला भगवंतांची पण इच्छा वाटायला लागली. तर या गोष्टी आपण बघू शकतो की आपण ह्या काही शिकू शकतो. आता नंतर मग ध्रुव महाराज जाते जंगलात. आता ध्रुव म्हणजेच दृढता. चुकून दुसरं तर नाही पाहणार नाही, कसं
तर ध्रुव म्हणजे दृढता. तर आपण बघतो की एक गोष्ट आहे रूपादाने तर सांगितली. एकदा एक पक्षी असतो तर त्याची अंडी समुद्रात जाते, म्हणजे समुद्राच्या लाटेबरोबर जाते. आणि मग तो पक्षी म्हणतो समुद्राला माझी अंडी दे. तर मग समुद्र नाही देत. मग तो पक्षी काय करतो, त्या चोचीने एक एक थेंब पाण्याचा बाहेर काढून टाकायला लागतो. आणि मग असं प्रयत्न करत असतो. पण गरुड जे असतात पक्ष्यांचे जे राजे आहेत आणि विष्णू चौहान आहे, तर ते बघतात की हा खूप त्याचा दृढ प्रयत्न चाललाय. काय झालं तो माझी अंडी ह्या समुद्राने घेतली तर मला ती परत पाहिजे. मग त्याची ती दृढता बघून गरुडजींना त्याची दया येते त्याची. आणि ते हे करते, समुद्राला हे करते की मी तुला हे करून टाकेल, तू समुद्र आटवून टाकेल तुझे ते अंडी नाही. मग समुद्र अंडी ती अंडी देते त्याला. फक्त ह्याच्यावर आपण लक्षात घेतो की आपली दृढता बघून आपल्याला भगवंताची हे कृपा प्राप्त करू शकते. त्याच्या अॅनॉलॉजी अशी दिली, तो पक्षी म्हणजे आपण आहे आणि ते अंडे आपली अंडी म्हणजे आपले भक्ती आहे. आणि म्हणजे आणि आपले जे समुद्र जो आहे तो माया आहे. तर समुद्राने त्याच्या मायेने आपल्या भावोपाशात ते आपली भक्ती घेतलेली. आणि आपले प्रयत्न म्हणजे काय की आपण जे चॅन्टिंग करतो, हे करतो, हिअरिंग करतो, असोसिएशन घेतो, हे जे आपले हे प्रयत्न आहेत. आणि नंतर आपल्याला मग हे प्रयत्न बघून कोण आपले गुरु, शिक्षा गुरु, आचार्य आणि भगवंत हे आपल्याला हे म्हणजे गुरुजी हे आपल्याला आपली भक्ती परत मिळवून देते. तर आपण पण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण किती हे राहिलं पाहिजे, भक्ती दृढ राहिलं पाहिजे. कारण की आपण बाकीच्या गोष्टीत दृढ असतो, समजा बिझनेसमध्ये असतो, नोकरीमध्ये असतो, मुलांच्या शिक्षणाबद्दल दृढ असतो, पण भक्तीबद्दल आपण थोडंसं व्हॉलेंटरी असल्यागत आपण भक्ती करतो की बाबा चालते, केली ती केली, नाही तर नाही. तर तसं नाही. तर बघा आपण बऱ्याच वेळा काय करतो, मी ऐकतो बऱ्याच जण की कोण आलं इस्कॉनमध्ये, थोडा काय वाईट अनुभव आला, इथं पण असंच, मग इथून काय होतं, आम्ही बाहेरच्या जागा ठीक आहे अनुभवलं, इथं राजकारण म्हणा, द्वेष म्हणा, मत्सर म्हणा, इथं पण तेच, मग कशाला जायचं. पण त्या लोकांना कळत नाही, जसं समुद्राचं मधनं एक ग्लास जर पाणी घेतलं तर त्या ग्लासमध्ये समुद्रातली सगळ्या क्वालिटीज असतात. तसं आपलं इस्कॉन हे पण कशापासून बनले, समाजातल्याच लोकांनी आणलं. आपण काय इथं काय लाईट डिटेक्टर टेस्ट सारखं केलंय का, ओकेच आहे का, मग चालते आहे जी येते ती त्यांना ॲब्झॉर्ब करतो. त्यामुळं इथं पण आपल्याला त्या सगळं भावना दिसणार, पॉलिटिक्स दिसणार, एकमेकांबद्दल राग दिसणार, द्वेष दिसणार, आणि इतर ठिकाणी पण दिसणार. आता तुम्ही शाळेत जावा कुठल्या, तिथले टीचर सगळे एकदम चांगले असेल, किंवा कोण पॉलिटिक्स करत असेल, कोण भांडत असेल, कोण रागीत असेल. हॉस्पिटलमध्ये पण तेच, किंवा तुमचं ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये नसेल एखाद्यास त्यांना सोडून तर बाकी ठिकाणी, किंवा आपले नातेवाईक पण सगळे काय सारखे असतात का, काही नातेवाईक चांगले असतात, काही वाईट असतात, किंवा इतर गोष्टी. पण आपण असं म्हणतो का की आता शाळा चांगली नाही, आता मुलाला उद्यापासून शाळेतच नाही पाठवत, किंवा असं हॉस्पिटलमध्ये आपल्याला काय वाटतं की आता नाही, मी चेकिंगलाच जात नाही, हॉस्पिटल काही बरोबर नाही, किंवा कुठल्या लग्नाला जाणार नाही, नातेवाईक काय सगळे चांगले नाहीत, काय काय खराब आहेत, असं आपण करतो का नाही. आपल्याला वाटतं हे कंपल्सरी, लग्नाला, शाळेत, हॉस्पिटलला इकडे जाणं हे कंपल्सरी. आणि आपल्याला आपण काय म्हणतो इस्कॉनमध्ये जाणं, सत्संग करणं हे कंपल्सरी नाही. तिथे जरा वाईट अनुभव आला की आपण बंद करून जायचं. पण तसं बघितलं तर मनुष्य जन्म घेतल्यानंतर सगळ्यात कंपल्सरी काय आहे तर भक्ती करणं. तिथं तुम्ही उलट सहन केलं पाहिजे सगळ्या गोष्टी. ह्या गोष्टी तिथं आल्या तुम्हाला अनुभवास, तर तिथं पहिल्यांदा सहन केल्या पाहिजे. आणि बाकीच्या गोष्टी ठिकाणी एक वेळ तुम्ही तिथं जायचं सोडलं ते चालत, इथं जायला पाहिजे.
तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवली, दृढता आपल्यात कायम टिकवली पाहिजे. तर मग जेव्हा ते जाते जंगलात, आता बघा जंगलात एक 5 वर्षाचा मुलगा जातो, तिथं त्याला वाघ, लांडगे, सिंह, कोल्हे, काय साप सगळ्याची भीती आहे, तरी पण तो दृढतेने जातो. त्याची ही दृढता भगवंताला कळते, कारण की भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने आणि मग भगवंत फॅसिलिटेट करते, सुविधा पुरवते आणि भगवंत एक गुरु देतात आपल्याला, की जो आपल्याला भगवंतांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतो. म्हणजे भगवंतांच्यामुळे आपल्याला गुरु मिळतो आणि गुरूंच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. आणि मग नारद मुनी तिथे येते. आणि त्या काळी बघा प्रल्हाद ध्रुव महाराज 5 वर्षाचे होते, पण त्यांना माहिती होतं नारद मुनी कोण. म्हणजे त्यावर संस्कृती अशी होती की सगळ्या लहानपणापासूनच मुलांना चांगलं आपण काय सनातन धर्माचं ज्ञान असायचं, सगळं आपण कथा माहिती असायचं सगळ्यात. आता काही मोठे मोठे कॉलेजला गेलेल्या मुलांना पण रावण कोण, कुंभकर्ण कोण हे किंवा राम कोण हे एवढं माहीत नाही. त्यांना एकच महाभारतला पात्र ते रामायणमध्ये टाकतील, रामायणमधलं पात्र असंच सांगतील कुंभकर्ण ह्याचा राजा होता अयोध्येचा किंवा कुठला कुरुक्षेत्र, असं काय की सांगतील. त्यांना ते नॉलेज नाही. ते नॉलेज नसल्यामुळं आज तरुण पिढी बघा किती वेगवेगळ्या व्यसनात अडकलेली आहे, या विचारात अडकलेली आहे. आपल्याला वाटतं हे काही गोष्टी, ह्या गोष्टी नाही आहेत. ह्या कॅरेक्टर्स बिल्डिंगसाठी ह्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या इथं भक्ती वेळेला स्कूलमध्ये चालतं ना, ते सर्व स्कूलमध्ये चाललं पाहिजे की मॉरॅलिटी, नीतिमत्ता, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ह्या गोष्टी ह्या असल्या पाहिजे. तर हे नारद मुनीला ओळखत होते, त्यामुळे नारद मुनी आलेले ते त्यांना प्रणाम करतात. आणि मग नारद मुनी म्हणतात की आधी त्याची परीक्षा घेतली नारद मुनी की अरे तू आता एवढा लहान मुलगा आहेस, 5 वर्षाचा, एवढं मानपान ते थोडीच लहान 5 वर्षाच्या मुलाने मानायचं असतं, बोलली असेल आई असं. आणि एवढं काय तू तुला तर तपश्चर्या तुला झेपणार नाही, तू खेळायचं वय, ते वय निघून गेले, परत खेळायला मिळणार आहे का तुला? त्याचं तू असं कर, मोठा झाल्यावर मग तपश्चर्या कर. आणि हे आईच्या बद्दल प्रार्थना नाही, ते काय बरोबर नाही म्हणजे. तर मग ध्रुव महाराज म्हणते तुम्ही बोलताय ते सगळं बरोबर आहे, म्हणजे पण तुम्ही एक ब्राह्मणाच्या क्वालिटीज मला सांगताय नाही, आणि मी आहे क्षत्रिय आणि मला ह्या गोष्टी प्राप्त करायच्याच आहेत. मला माझ्या आजोबांच्या पेक्षा पणजोबांपेक्षा पण मोठं राज्य पाहिजे, म्हणजे ब्रह्माजींपेक्षा पण मोठं राज्य पाहिजे. आणि त्याची जी दृढता ते बघते आणि ते सांगतात. मग त्याला पूर्ण ज्ञान देतात नारद. ते म्हणते ते बघ, तू जरी भौतिक इच्छा घेऊन भगवंतांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतोय तरी भगवंत तुला प्राप्त होऊ शकतात. कारण की भगवंतांच्या प्राप्तीसाठी किती 4 प्रकारचे एक असतात, अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू. ते वेगवेगळ्या ह्यांनी जरी भगवंतांच्याकडे आकृष्ट झाले असले तरी पण भगवंत त्यांचे ते जर सेवा करायला लागले, चॅन्टिंग करायला लागले, सिन्सिअरली दृढपणे करायला लागले, आपोआप त्यांचे भगवंत त्यांचं हार्ट निर्मळ करतात आणि नंतर त्यांना भक्ती प्राप्त होते. तर आपण बघतो की तुम्ही भौतिक इच्छा असो, भौतिक इच्छा नसो किंवा मुक्तीची इच्छा काही असो, तुम्ही जरी भगवंतांकडे गेला तरी भगवंत तुम्हाला स्वीकारते. त्यामुळं असं नारद मुनी त्यांना असं नाही म्हणले की तुला जर राज्य पाहिजे असेल तर आता तू ह्या गोष्टी पाळायला पाहिजेत, असं नाही. त्यांना माहिती होतं की हळूहळू हा सुधारेल. तसं आपल्या इथं पण कोणी इस्कॉनमध्ये आलं तर लगेच पहिल्यांदाच लगेच 4 नियमांचं सोडलं पाहिजे किंवा 16 माळा केल्या पाहिजे असं नाही. हळूहळू तो एकदा तो भक्तीत आला की हळूहळू त्याचं क्लिन्झिंग होत जाणार आणि मग तो हळूहळू होणार. तर ह्या गोष्टी आपण बघतो. आणि नारद मुनी त्यांना हे पण सांगितलं की 3 प्रकारच्या व्यक्तींशी कसं वागायचं. त्यांनी सांगितलं की काही वरिष्ठ असतील, वरिष्ठांशी कसं वागलं पाहिजे की त्यांच्यापासून आपण ज्ञान घ्यायला पाहिजे, त्यांचा जो आहे त्यांचा आपल्याला हेवा नाही वाटला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्यांचा आपण आदर केला पाहिजे. नंतर त्यांनी सांगितले जे आपल्या बरोबरीने असतील त्यांच्याशी मित्रतेचे हे पाहिजे. मित्रता म्हणजे त्यांना आपण उपयोगी पडलं पाहिजे आणि त्यांना भक्तीसाठी हे केलं पाहिजे, प्रेरित केलं पाहिजे.
आणि त्यांच्या जे लेवलमध्ये असतो आपण एक एक लेवल त्यांच्याकडून आपण ड्रायव्हिंग म्हणजे काय आपलं स्वतःची बड्या नाही मारत बसलं पाहिजे. मी हे केलं, मी हे करतो, मी हे करणारे असलं ह्या गोष्टी नाही. तिथं तुम्ही मैत्रीचे वाटत आणि जे आपल्यापेक्षा ज्युनियर असतील जे आपल्यापेक्षा कनिष्ठ असतील म्हणजे कनिष्ठ म्हणजे ह्याच्यात नाही की बाबा आपल्याकडनं ते काय अपेक्षा त्यांना आपण एक ह्यांनी वागवलं पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्यांना कधी असं जुने काय असं भासवलं नाही पाहिजे, त्यांना योग्य सन्मान पण केला पाहिजे. तर आता मग नारद मुनी त्यांना अष्टांग योग सांगितले. अष्टांग योग म्हणजे काय? यम, नियम, प्राणायाम, आसन, प्रतिहारा, धारणा, ध्यान आणि समाधी. आता हे 8 आहे. ह्या 8 यम म्हणजे डूज, काय काय गोष्टी केल्या पाहिजे. तर आता त्यात त्यांनी सांगितलं अहिंसा म्हणजे तुम्ही दया असली पाहिजे, इतरांवर अन्याय नाही केला पाहिजे. सत्य म्हणजे तुम्ही ट्रुथफुल असलं पाहिजे. तुम्ही जे बोलता करता त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. तुम्ही परत असं जुगार बिगार नाही खेळला पाहिजे की खोटं बोललं नाही पाहिजे. नंतर अस्तेय म्हणजे इतरांच्या कुठली गोष्ट तुम्ही चोरी केली नाही पाहिजे. म्हणजे त्यात वस्तूची पण चोरी आहे आणि क्रेडिटची पण चोरी येऊ शकते. क्रेडिटची चोरी कशी? आपण एखादी सेवा केली आणि आपल्याला 4 जणांनी मदत केली आणि कोण प्रभूजी आले ते म्हणतील वा वा छान सेवा केली, आपण त्यांची नावं सांगतच नाही. आपण म्हणतो नाही नाही तुमच्या प्रेरणेने करतोय असं तसं. म्हणजे ते इनडायरेक्ट त्यांना काय तेवढं समजले तेवढ्यानेच आपण आपलं नाव जाते तर जाऊ द्या. तसं नाही, आपण ज्याचं त्याचं क्रेडिट देतात त्याला द्यायला पाहिजे. उलट क्रेडिट स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला दिले तर जास्त आनंद मिळतो. तुम्ही एकदा करून बघा ते की तुम्ही जर केली असली आणि त्याचं क्रेडिट जर तुम्ही दुसऱ्याला दिले ना तुम्हाला जास्त समाधान मिळेल. कारण की एक लक्षात घ्या, कुणाला नाही कळलं ना, तुमच्या वरिष्ठांना नाही कळलं, तुमच्या जवळच्या लोकांना भगवंतांना माहिती असते. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचले ना तर ते झाले गेले तिथपर्यंत, फाईल गेली आपली. त्यामुळे त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी पण काय आपण हे नाही पाहिजे की त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी आपण करतो. आपण भगवंतांच्या संतुष्टीसाठी करत असतो. भगवंत संतुष्ट झालेले आहेत. त्यामुळे आता काय फार त्या क्रेडिटच्या मागं लागण्याचा अर्थ नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं माहिती का, मी नेहमी विचार करतो आपण एखादी सेवा केली तर त्याचं काहीतरी भगवंत आपल्याला फळ देणार. समजा मी 1000 रुपये दिले, आता ते मी जर कुणालाच नाही सांगितलं तर भगवंत देणार ना मला त्याचं क्रेडिट. पण मी जर म्हणलं नाही माझा अनाउन्समेंट करा मी 1000 रुपये दिले, मग मला जो गुण गौरव मिळाला ते त्याच्या बदल्यात मिळालं. आता भगवंत काय म्हणतील अरे मिळाले त्याला मिळाले ते मी आता कशाला वेगळं देऊ. त्यामुळं आपल्याला आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे, क्रेडिटच्या मागे लागायचं नाही. दुसऱ्यांचं जे असेल ते आपण सांगायचं मात्र पुढं व्हायला पाहिजे. आता समजा कुणी दुसऱ्याने दिले तर आपण सांगायला पाहिजे. असं नाही की सगळे तेरे बी चूप मेरे बी चूप, पण कुणालाच कळणार नाही काय कोण करते. कारण की एकमेकांचे डोनेशन दिल्यामुळे एकमेकांना प्रेरणा मिळते. पण तुम्ही स्वतःच्या डोनेशन बद्दल अभ्यास नाही धरला पाहिजे की माझं नाव व्हायला पाहिजे काय नाही. दुसऱ्यांनी केलं तर ती गोष्ट वेगळी, पण आपण त्याच्यासाठी दुःखी बी नाही व्हायला पाहिजे, फार त्याने हुरवून बी नाही जायला पाहिजे की माझं नाव नाही घेतलं दुःखी झाला किंवा नाव घेतलं म्हणून हुरवून केलं. ते ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की क्रेडिटच्या मागे नाही लागले पाहिजे. नंतर ब्रह्मचारी म्हणजे अविचार म्हणतो आपण, सेक्स बिफोर मॅरेज किंवा लग्नानंतर दुसऱ्या परिस्थितीबरोबर किंवा पुरुषाबरोबर संबंध ठेवणे हे नसलं पाहिजे. आणि दुसरं त्यात असा पण असतं ब्रह्म आचार्य म्हणजे भगवंतांशी ला सेंटर ठेवून सर्व कार्य करणे, हे पण त्याचा एक अर्थ होतो. आणि नंतर आहे अपरिग्रह म्हणजे खूप काही गोष्टी ॲक्युमुलेट करण्याच्या मागे लावणे की बाबा खूप धन संपत्ती या गोष्टीच्या मागे तुम्ही मेन उद्देश विसरू नये. ते त्याच्यात एक गोष्ट आहे, एक ब्रह्मचारी असतो आणि त्याच्याकडे भरपूर ग्रंथ असतात तर ते उंदर खात असतात. त्याचे ग्रंथ उंदर कुरतडत असतात. मग तो काय म्हणतो एक मांजर पाळतो. मग तो एक मांजर पाळतो. मग ते मांजर आल्यापासून मग उंदराचा त्रास कमी होतो. पण मांजराला द्यायला मग दूध, मग तो एक गाई पाळतो. मग ते गाई पाळल्यानंतर ते धारा काढतो हे काढतो तिला रानात गवत आणा हे आणा त्याचा वेळ जायला लागतो. मग तुम्ही त्याला म्हणता अरे गाईच्या मग माझा फार वेळ जायला लागलाय. तर तो म्हणतो असं कर तू ते एक नोकर ठेव. बरं नोकर ठेवतो. मग नोकर ठेवतो, नोकर करतो सगळं गाईचं बीजचं. पण म्हणतो अरे हा नोकर कधी कधी नीट काम करत नाही, त्याच्यावर लक्ष द्यायला कोणतरी पाहिजे. तो म्हणतो तू लग्न कर.
तुझी बायको लक्ष ठेवत त्याच्यावर. मग तो लग्न करतो, पोरं होते सगळे. मग ते दिवस त्याचे गुरु येते बघते त्याला सगळं घर बसले एकदा म्हणते दुसरं घर विकलं का काय नाही, तर दुसरा कोण जमीनदार राहायला आला काय, आता ते असतो तिथं. अरे काय झालं, तो काय नाही, ते एका उदरामुळे माझं एवढं सगळं वाढलं. म्हणजे कधी कधी आपल्याला बी कळत नाही की आपण कुठल्या गोष्टीत, शिक्षणाच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत किंवा नावलौकिकाच्या बाबतीत त्याला काहीतरी सीमा पाहिजे. कारण की मी बघतो कधी कधी काही काही लोकांना इतके पैसे ते माग असतात ना, 100 कोटी. ऐकतो ते आकडे, म्हणजे किती आकडे शून्य असते त्या आकड्याला माहित नाही. 3000 कोटीचा घोटाळा, 500 कोटीचा घोटाळा. आणि मी विचार करतो ह्यांना असं वाटतं की ह्यांच्या पुढच्या पिढ्या काय डोळ्या पांगळ्या आणि नोकरीमध्ये निघणार आहेत का, एवढं करून कशात ठेवतात. ते स्वतः करून कमवू शकणार नाहीत तर तुमची पुढची पिढी, त्यापेक्षा त्यांना नीतिवान चरित्रवान बनवा, ते कमवतील त्यांचं. आणि त्यांना तरी किती लागणार आहे, आपल्याला किती लागतं खायला प्यायला बघितलं तर फार मेंटेनन्सला कमी लागतं. बँकेत पैसे ठेवून तर आपल्याला काय त्यासाठी आवश्यक घालवण्यात काय पॉईंट नाही आहे. तर त्यामुळं आपण हे बघितलं पाहिजे की जास्त कुठल्याही गोष्टीचा अति ॲक्युमुलेट म्हणजे संच करण्याच्या मागं नाही लागलं पाहिजे. आता नियम म्हणजे ज्या गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे, म्हणजे की स्वच्छ, आपण नेहमी स्वच्छ राहायला पाहिजे. की बाहेर स्वरूपात म्हणजे की आपण हे केलं पाहिजे, आंघोळ केली पाहिजे, आंतरिक ह्याच्यात ते आपण चॅन्टिंगने आपलं मन स्वच्छ ठेवायचं. आणि तसं चारित्र्याने पण स्वच्छ राहायला पाहिजे. आपण गैरमार्गाने पैसा नाही कमवला पाहिजे, चुकीचा ब्राईट काय ते भ्रष्टाचार करून पैसा नाही कमवला पाहिजे. तसं संतोष म्हणजे आपण हे नाही केलं पाहिजे, हँकरिंग म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी लालसा करत राहणे की बाबा हे मला मिळालं पाहिजे, ते मला मिळालं पाहिजे. आपण बघतो की आपल्याकडं ना स्वतःच्या दुःखापेक्षा माणूस दुसऱ्याच्या सुखाने जास्त दुःखी असतो. की आपल्याकडे आता मी बघा, पूर्वीच्या काळी ना आमच्या गावात एकच सायकल होती, म्हणजे आमच्या आजोबांच्याकडे, आणि ते सगळं प्रतिष्ठित एक सायकल त्यांच्याकडे, ती त्या सायकलमुळे त्यांची प्रतिष्ठा वाढली होती. आज सायकलवर फिरणाऱ्याला वाटतं माझी प्रतिष्ठा केली, कारण की ती सायकलमुळे प्रतिष्ठा नव्हती, कम्पॅरिझन आहे. तुमच्याकडे जे नाहीये त्या गोष्टीचे, आता तुम्ही बघा की आज समजा इथे सगळ्या एखाद्याकडेच मारुती गाडी असती तर तो त्याला वाटलं असतं मी म्हणजे फिरायला बाहेर एकदम ह्याच्यात गेला असता. आज सगळ्यांकडेच मर्सिडीज असते आणि त्याच्याकडे एकट्याकडे मारुती असेल, तो म्हणजे लाज वाटते मला मारुती. म्हणजे कातीच आहे मारुती गाडी, म्हणजे मारुती गाडी खराब असं मिळत नाही, सगळ्यात छोटी गाडी तीच आहे. म्हणून म्हणतो की त्याला असं वाटतं की बाकीच्या तुलनेत ती गाडी तुम्हाला तेवढं सुख देणार आहे जेव्हा एकट्याकडे होती, आणि सगळ्यांकडे मर्सिडीज असताना सुद्धा तेवढं सुख देणार आहे. पण तुम्हाला ती जेव्हा बाकीच्यांकडे मर्सिडीज तेव्हा ती दुःख देते, आणि बाकीच्यांकडे सायकल आहे तेव्हा तीच गाडी तुम्हाला सुख देते. म्हणजे ती रिलेटिव्ह सुख आहे, ऍब्सोल्यूट सुख फक्त एकच आहे, ते म्हणजे भगवंताची भक्ती. नंतर स्वाध्याय म्हणजे रेग्युलर नियमितपणे भागवतम आणि गीताचं वाचन केलं पाहिजे. नंतर जपा, नेहमी आपण जपा केले पाहिजे जे आपल्या हृदय शुद्ध करते. नंतर आहे ईश्वर प्रणिधान, म्हणजे आपण भगवंतांना पूर्ण चरणागत असलं पाहिजे, भगवंतांनाच प्रार्थना केली पाहिजे, त्यांचा प्रसाद घेतला पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. आता तिसरं आहे प्राणायाम. प्राणायाम काय करतं, आपलं मन शांत ठेवतं. तसंच अनुलोम विलोम जे आहेत प्राणायामचे प्रकार, ते त्यामुळे आपलं मन शांत होतं. तसं तुम्ही व्यवस्थित चॅन्टिंग केली तरी पण मन शांत होऊ शकतं. मन म्हणजे कसं हत्तीसारखे, की हत्तीला कसं आपण ट्रेन करू शकतो. तुम्ही बघता रस्त्यावर हत्तीवाले फिरवते, तो कधी हार उचलतो, गाड्यात घालतो, खाली बसतो, वर हत्तीला ट्रेन करू शकतो. असं वाहा किंवा सिंहाला फिरताना घेऊन फिरताना तुम्ही बघितलेलं नाही. त्यामुळे हत्तीसारखं मन असतं, त्याला ट्रेन करू शकतो. नंतर चौथं आहे आसना, म्हणजे जे पद्मासन आहे, सुखासन आहे, हे आसन केले तर आपला जो खाली जो रक्तप्रवाह जातो तो त्याच्याऐवजी वरती जातो. हे तुम्ही जर चॅन्टिंगच्यासाठी करू शकता, चॅन्टिंगमध्ये बसताना, तर ह्या गोष्टीमुळे आपल्याला फायदा होऊ शकतो. नंतर पाचवं आहे प्रत्याहार, म्हणजे दुसऱ्यांच्या मध्ये काही वाईट बघू नका, दुसऱ्यांबद्दल काय वाईट ऐकू नका, आणि दुसऱ्यांबद्दल काही वाईट बोलू नका. म्हणजे त्या गोष्टीमुळे काय होतं, आपल्याला एक मन शांती मिळते. आणि दुसरी गोष्ट
चांगल्या गोष्टीच ॲडॉप्ट करा. चांगल्या गोष्टींना फारच दिवस नाही. ते आपलं USB प्लग असतो की नाही मोबाईलचे चार्जिंग, ते बघ ते चार्जरला बसतो, उलटा बसत नाही, एक बाजूनेच बसतो कुठल्या तरी. तर तसं आपलं पाहिजे. चुकीच्या गोष्टी आल्या तर त्या आत यायलाच नाहीत पाहिजे. चांगल्याच गोष्टी आत यायला पाहिजे, चांगल्याच गोष्टी बोलल्या पाहिजे. नंतर 6वं आहे धारणा. म्हणजे आता हे मेडिटेशनचे 3 प्रकार आहेत: धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा ती 12 सेकंदाची. म्हणजे आपण जो मंत्र म्हणतो हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम राम, तो आपण 12 मिनिटात 12 सेकंद करू शकतो. आणि नंतर ध्यान. ध्यान म्हणजे 12 गुणिले 12 म्हणजे 2.5 मिनिटात. तर तो त्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन करू शकतो. आणि नंतर समाधी, ते 12 सेकंड गुणिले 12 सेकंड गुणिले 12 म्हणजे 48 मिनिटं. त्यात तुमची समाधी लागू शकते. म्हणजे असं तुम्ही जर मेडिटेशनमध्ये राहिला तर 48 मिनिटानंतर तुम्हाला एक समाधी याच्या अवस्थेत तुम्ही जाऊ. त्यासाठी पण आपल्याला काय राहिलं, फोकस राहिला पाहिजे. जसं एखादं तुम्ही कागद गच्चीवर ठेवला तर तो काय पेटणार नाही, पण त्याला भिंग लावलं तर तो पेटणार. म्हणजे तसं आपण फोकस राहिलो तर आपण समाधी स्टेजला पण आपण जाऊ शकतो. आपण भगवंतांच्या नामामध्ये हे ॲब्झॉर्ब होऊन जाऊ शकतो. तर हेच नारद मुनींनी सांगितलं त्यांना की तू ध्रुव महाराजांना तू भगवंतांवर फोकस कर. त्यांचं नाम हे मंत्र, त्यांनी त्याला मंत्र दिला ओम नमो भगवते वासुदेवाय, हा मंत्र म्हण. नंतर त्यांनी ध्रुव महाराजांना हे पण सांगितलं की भगवंत कसे दिसते, त्यांचे कांती कशी आहे, त्यांचे केस कसे आहेत, नंतर त्यांचे डोळे कसे कमळाच्या पाकळ्यांसारखे आहेत. आणि हे सर्व वर्णन केलं. आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तू आता इथंच मधुवन म्हणून आहे, तिथं जा आणि तिथं तपस्या कर. आता अजून पण तिथं मधुवनमध्ये यमुनेच्या तीरावर ध्रुवटीला म्हणून आहे, जिथं ध्रुव महाराजांचे छोटंसं मंदिर आहे, तिथं त्यांनी तपश्चर्या केली. तर ह्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की तू हे आपण जर हिअरिंग चांगलं केलं तर आपल्याला भगवंताचं रूप दिसायला लागतं. रूपानंतर आपल्याला नंतर त्यांचे गुण दिसायला लागतात, नंतर लीला दिसायला लागतात. आणि अशा प्रकारे आपण भगवंतांना पूर्ण सरेंडर होतो. आता त्यांनी तपश्चर्या काय केली, पहिल्या महिन्यात त्यांनी फक्त दर 3 दिवसाला फक्त फळं खाल्ली. दुसऱ्या महिन्यात त्यांनी दर 6 दिवसाला फक्त वाळलेला गवत आणि पानं खाल्ली. तिसऱ्या महिन्यात त्यांनी दर 9 महिन्याला फक्त दर 9 दिवसांनी फक्त एकदा पाणी पिलं. चौथ्या महिन्यात त्यांनी दर 12 दिवसांनी फक्त एकदा श्वास घेतला. आणि 5व्या महिन्यानंतर त्यांनी श्वास घ्यायचं पण बंद केलं आणि फक्त एका पायावर उभे राहिले. आता ह्या नंतर 6व्या महिन्यात पूर्ण ते भगवंतांच्या ह्याच्यात म्हणजे ध्यानातच हे झाले. आता आपल्याला वाटतं की हे तपश्चर्या कशासाठी करायची होती. ही तपश्चर्या म्हणजे काय की भगवंत हे गुरूंच्या आज्ञेनुसार आणि भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी असुविधा स्वीकार करणे. म्हणजे तपश्चर्या म्हणजे सुविधांचा स्वीकार करणे, ह्या गोष्टी करण्यासाठी. आणि त्या गोष्टी तपश्चर्या केल्यामुळे दुसरे काय होतं की आपल्याला ह्या जे ड्युएलिटीज असते, सुख दुःख, जय पराजय किंवा गरम गार, फायदा तोटा किंवा मान अपमान, ह्यापासून पण आपण विचलित होत नाही. आता बघा तुम्ही की चित्रकेतू महाराज जे होते, त्यांचे जेव्हा पुत्राचं निधन झालं तेव्हा ते इतके दुःखी झाले की एकदम वेळापेक्षा झाली असे, म्हणजे त्यांना काहीच सुचत नव्हतं. मग तेव्हा नारदमुनी आले आणि त्यांनी त्यांच्या मुलाला परत जिवंत केले. तर तो मुलगा परत म्हणाला की तुम्ही कुठल्या जन्मीचे माझे पिता आहात, म्हणजे आणि ते पूर्ण ज्ञान दिलं त्यांना. तेव्हा परत त्यांना सांगितलं, ते म्हणजे त्यांना चित्रकेतू महाराजांना पूर्ण ज्ञान आलं की ह्या जन्मीचे हा पुत्र आहे, त्यासाठी मी एवढा शोक करणं चुकीचं आहे. तसंच आपण बघा खूप आनंद झाल्यावर सुद्धा आपल्याला आपलं हे ताब्यात राहत नाही, आपण आपल्या मनात आपल्याला ते सहन होत नाही. खूप आनंद झाला. एक राधेश्याम प्रभूंनी एक कथा सांगितली की एक माणूस असतो, त्याला 5 करोड रुपयाची लॉटरी लागते.
तसं मागतो पेपर बघतो, हे नंबर जुळवता एकदम 5 करोड लागले. आणि म्हणतो बायको म्हणतो, अगं आपल्याला 5 करोड रुपयाची लॉटरी लागली, एकदम तिथंच निश्चितच पडतो. आणि मग बायको डॉक्टर निश्चित पडले. मग डॉक्टरला फोन करते, डॉक्टर येते. डॉक्टर म्हणजे अरे हे काय झालं, म्हणजे कशामुळे? ते म्हणजे काय नाही, काय 5 करोड रुपयाची लॉटरी लागली, ते आनंदाच्या घरात एकदम निश्चितच झाले जातात. डॉक्टर म्हणते काय पण करा, म्हणते ह्यांना परत जीवन त्या जागा करा, हे करा शुद्धीवरांना. तो म्हणतो तुम्ही काय देणार मला, मी जागा केली, काय तुम्ही मागतात ते दिली. म्हणतो मग त्या 5 करोड म्हणजे 2.5 करोड देणार का? म्हणजे हो देणार. डॉक्टर निश्चित करतो. म्हणजे त्या डॉक्टर म्हणजे सांगायचा उद्देश काय की माहिती असतं की आनंदाच्या भरात आपण येऊ शकतो, तरी पण आपण आनंद झाल्यावर ते होणारच आपल्याला. त्यामुळे आपण जर तपश्चर्या केली तर आपल्याला ह्या गोष्टीपासून त्रास होणार नाही. तर आता भक्तिमय जीवनात आहे ना, स्टॅबिलिटी म्हणजे स्थिरता फार महत्वाची. आणि स्थिरता फक्त सत्वगुणामध्ये मिळते. कारण तमोगुणामध्ये ना आपलं मन ताब्यात नसतं, आपली इंद्रिय ताब्यात नसते आणि आपले विचार सारखे बदलत असतात. आपण सारखं तमोगुणातच असतो सगळं. आणि रजोगुणामध्ये कसं ते पेंडुलम सारखं असतं, कधी चांगले विचार, कधी वाईट विचार, कधी शांत, कधी अशांत. तर ते असतं. सत्वगुणामध्ये म्हणजे कसं माणूस डिसिप्लिन्ड असतो, शिस्तप्रिय असतो. म्हणजे त्यामुळं आपल्याला बघा 4 नियमांचं पालन. आता मीट इटिंग म्हणजे त्यामुळं आपल्यामध्ये राग येत नाही, म्हणजे मांसाहार न केल्यामुळं. आणि आपण घाबरत नाही. तुम्ही बघा ते बोकड कापतात, कोंबड्या कापतात, तेव्हा त्यांना जेव्हा कापत असेल त्यांना माहिती असतं आपल्याला, तर ते पुढं बघितलेलं असतं ना त्यांनी आधीच्या बोकडाला कापते, त्यांना माहिती आता तिथं नेलं म्हणजे आपल्याला कापणार. तर त्यांच्या मनात जे असतं ना ती भीती असते आणि राग पण असतो आणि दुःख पण असतं. ह्या ज्या निगेटिव्ह ज्या भावना आहेत त्या पूर्ण त्यांच्या रक्तात आलेल्या असतात. आणि तेच आपण जेव्हा मांस खातो तेव्हा ते आपल्या पण शरीरामध्ये त्याचा प्रभाव होतो. दुसरी गोष्ट बघा इंटॉक्सिकेशन म्हणजे नशापान. त्यामुळे काय होतं, आपण कधी आप दावा ठेवतो, म्हणजे नशा घेतल्यानंतर माणूस एका चंद्रावरच असतो आणि नशा नाही केल्यावर ते परत म्हणजे सारखं नशापानाने तो फरक असतो. नंतर जुगारांमध्ये कधी फायदा होणार, कधी तोटा होणार. तर त्यामुळे इन्स्टॅबिलिटीच आहे, अस्थिरता आहे. आणि इलिसिटेड सेक्स म्हणजे व्याभिचारामुळे सर्वात जास्त खून, एक मारामाऱ्या, ह्या गोष्टी व्याभिचारामुळे होतात. तर म्हणून आपण जेव्हा आपलं मन स्थिर असेल तर त्यामुळं आपण चॅन्टिंग, स्थिर असलेल्या मनात चॅन्टिंग केल्यामुळं आपलं मन शुद्ध होऊ शकतं. तर फार मन स्थिर असणं फार महत्वाचं. तर आता आपण ध्रुव महाराजांसाठी जंगलात जाऊ शकत नाही तपश्चर्या करायला. तर आपल्याला चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने आपल्याला एक मार्ग दिलाय तपश्चर्येचा, तो म्हणजे चॅन्टिंग आणि 4 नियमांचं पालन करणं. नंतर 2 नंबर आहे भागवतम रीडिंग. 3 नंबर आहे प्रसाद सेवा, म्हणजे भगवंतांचा प्रसाद सेवन करायचं. आणि 4थं म्हणजे असोसिएशन म्हणजे भक्तांचं हे आपल्यासाठी तपश्चर्या. ही गोष्ट, ही तपश्चर्या आपण जेवढी दृढपणे करू तेवढं आपल्या भक्ती प्रगती होणार आहे. आता जेव्हा हे तपश्चर्या करते नंतर मग ते जेव्हा 6व्या महिन्यात ते पूर्ण असे मग्न असते भगवंतांचं ध्यान, त्यांच्याकडे रूप असतं ते भगवंतांचं, ते निळी कांती, कमळासारखे डोळे असते, ते पूर्ण ध्यानस्थ असते ध्रुव महाराज. आणि अचानक ते रूप त्यांच्या डोळ्या पूर्ण जातात, एकदम डोळे उघडतात, फक्त समोर भगवंतच असते. तर ते बघून इतके भावविभोर होते, ते लगेच भगवंतांच्या पायावर डोकं ठेवते आणि पूर्ण त्यांचे डोळ्यांना अश्रू येत असते. जेव्हा त्यांच्या आईने रागवलेली असते तेव्हा गरम अश्रू आलेले असते आणि आता मात्र थंड प्रेमाचे अश्रू येत असते. आणि ते बघते भगवंतांना, त्यांना खूप बोलायची इच्छा असते. आता 5.5 वर्षाचे झालेले असते, पण भगवंत ओळखते की ह्यांना माझ्याबद्दल भावना प्रेम व्यक्त करायची, पण ह्याच्याकडे शब्द नाहीत कारण ती लहान आहे. मग भगवंत त्यांचं शंख त्यांच्या डोक्यावर टेकवतात. मग त्यांना पूर्ण ज्ञान येतं, सगळं भाषांचं ज्ञान आणि कशा प्रार्थना करतात, खूप छान प्रार्थना भगवंतांच्या करतात. तर भगवंतांना ते म्हणते की मी एका काचेच्या तुकड्यासाठी तुमची प्रार्थना करत होतो, तुमच्यासारखं मला दिव्य रत्न मिळाले, आता मला त्या काचेच्या तुकड्याची अभिलाषा नाही. पण भगवंत म्हणते मी तू ज्या गोष्टीसाठी हे केले ते तर देणार, ते देणार, पण तुला एक असं
दिव्य असं लोक आहे ना, ध्रुव लोक, की जिथं तू आता तू इथं 36,000 वर्ष राज्य करशील, नंतर तू माझ्या वैकुंठ धामात जे ध्रुव लोक आहे तिथं मग तू वास्तव्य करशील आणि तिथं अनंत काळ राज्य करते. आता हे ऐकल्यानंतर ते भगवंत म्हणतात की आता तुझा हात परत तुझ्या राज्याचा. तर आता मग ते जातात परत राज्यात. मग जेव्हा उत्तानपाद राजांना जेव्हा कळतं की ध्रुव महाराज परत येणार, तर खूप स्वागताची तयारी करते. आणि मग सुनीती पण एका पालखीत बसून ध्रुव महाराजांचं स्वागत जातो. मग ती म्हणते सुरुचींना पण बोलवते, तुम्ही पण चला. सुरुचींना खूप भावनाविष होते, मी माझ्यामुळंच ध्रुव महाराज जंगलात गेले, पण त्यांच्या आईंनी मला स्वीकार केला, मला माफ केलं, मग त्या पण जातात. आणि जेव्हा ध्रुव महाराज येतात जंगलात, तेव्हा सर्वप्रथम त्यांच्या वडिलांच्या पाया नमस्कार करते. नंतर ते त्यांचा जो भाऊ असतो उत्तम त्याला मिठी मारते. नंतर आई असते सुरुची, तिच्यामुळे ते जंगलात आलेले असते, तिची भेट घेते, तिच्या आनंदाश्रूने त्यांची भेट घेते. आणि नंतर मग त्यांच्या आई असते सुनीती, त्यांची भेट घेते. त्या पण खूप अश्रूंनी पार त्यांचा अभिषेक करते, त्या त्यांना आवडतं. ह्याच्यातनं आपल्याला कळतं की त्यांनी ध्रुव महाराज म्हणतात की मला माझी आई रागवली नसती तर मला भगवंताची प्राप्ती कशी झाली असती. ते बघते त्यातनं पॉझिटिव्ह. माझ्या वडिलांनी माझ्याकडे दुर्लक्ष नसतं केलं तर मला भगवंताची प्राप्ती नसते. हे क्रेडिट ते त्यांना देत, आई सावत्र आणि वडिलांना. आणि सख्या आईला तिने मार्ग दाखवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. म्हणजे ते भगवंतांच्या भक्त झाले आता पूर्ण. त्यामुळे त्यांचे ते बदल आता बघतो आपण. जाताना त्यांच्यात काय भावना होत्या, अहंकार होता की ब्रह्माजींपेक्षा मोठं राज्य मला पाहिजे, आणि आईबद्दल सावत्र आईबद्दल राग होता आणि दुःख होतं की मला अशी वागणूक कमी झाली. आणि येताना जेव्हा ते भक्त म्हणून होते तेव्हा त्यांच्यात काय असं क्षमाशीलता दिसते, कृतज्ञता दिसते. तर आपण बघतो की हे भक्त झाल्यानंतर ते चेंजेस आहेत त्यांच्यात. म्हणजे राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की भक्त झाल्यानंतर भक्ताची लक्षण येत नाही. म्हणजे आपण एखादा व्यक्ती भक्त आहे का नाही कसं ओळखायचं की त्यात जर समजा तुम्हाला सरेंडर दिसला, म्हणजे शरणागती दिसली, क्षमाशीलता दिसली, नम्रता दिसली, इतरांना सहकार्य करण्याची हे दिसलं, दोष न काढण्याचे त्याची प्रवृत्ती दिसली, तर समजायचं हा भक्त आहे. आणि दुसरी गोष्ट एखाद्यात हे गुण दिसले आणि तुमची त्याची ओळख नसली तरी समजायचं की हा भक्त आहे. म्हणजे आपल्याला भक्त कसा ओळखायचं तर ह्या गुणांनी ओळखायचं. असं नाही की मी अमुक अमुक प्रभू, मी अमुक अमुक दास आहे. ते नाव आपल्याला दिलेलं आहे, पण आपले खरी ओळख आहे आपल्या वर्तनातून, आपल्या शरणागतीतून, आपल्या नम्रतेतून आपण भक्त आहे की नाही ते कळणार. तर नंतर एखादं शुद्ध भक्त असतो ना त्याला ना हिरे, माणिक आणि दगड हे सगळे सारखेच असतात. पण राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की त्यांच्यापेक्षा वरची स्तर म्हणजे की जो शुद्ध भक्त आहे त्याला भक्त अभक्त पण सारखे, पापी पुण्यवान पण सारखा, आणि हे वाईट माणूस चांगला माणूस, ह्या सगळ्यांना तो एकाच दृष्टीने बघतो की तो असा भेदभाव करत नाही. तर ह्या गोष्टी आपण बघितल्या. आणि नंतर जेव्हा ध्रुव महाराज 36 वर्ष हे करते, 36,000 वर्ष राज्य करते, त्यानंतर त्यांना ध्रुव लोकात जाण्याची वेळ. तर ध्रुव लोकात जाण्यासाठी मग त्यांना न्यायला विमान येतं. नंद आणि सुनंद म्हणून ते भगवंतांचे जे पार्षद आहेत ते येतात त्यांना न्यायला. आणि बद्रीनाथला असतात तेव्हा ध्रुव महाराज. तिथं सर्व ऋषी मुनी, मग ते ध्रुव महाराज आधी नंद सुनंदांचे त्यांना प्रणाम करते. नंतर तिथं बद्रीनाथ म्हणजे जेवढे सगळे ऋषी मुनी आहेत, साधू आहेत, सर्वांना प्रणाम करते आणि त्यांचा आशीर्वाद घेते की मला माझ्यासाठी प्रार्थना करा. आता बघा ते सर्व ऋषीमुनी साधू प्रयत्न करत असतात भगवंतांच्या प्राप्तीसाठी, आणि ह्यांना भगवंताची प्राप्ती झालेली. म्हणजे हे वरच्या लेवलला आहेत, म्हणजे ते मानत नाहीत. आपण असं बघितलं तर ते त्यांच्यावर, पण तरी पण त्यांच्यातली जी नम्रता जी आहे ती ते असं म्हणत नाहीत की बघा मी चाललो आता, तुम्ही पण करा लवकर प्रयत्न या तुम्ही पण, असं काय
भावना नव्हती त्यांच्यात, पण त्यांच्यात काय भावना होती की ह्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच मी जाऊ शकतो. नंतर ते म्हणतात की नंद सुनंद म्हणतात की माझी आई कुठे आहे सुनीती, तिने मला मारलेलं. तर ते दुसरे एक विमान दाखवते, तेव्हा त्यात बघा ते समोर जे विमान आहे ना, त्या विमानात तुमची आई आहे. म्हणजे याच्यावर आपण एक घेऊ शकतो की जे आई वडील आहेत त्यांची मुलं भक्तीत आहेत, काही ब्रह्मचारी आहेत, काही चांगली भक्ती करते, तर त्यांचं आपोआप तिकीट बुकिंग झालेले असते. त्यामुळं ह्या गोष्टी आपण हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की इतरांना पण आपल्या भक्तीचा फायदा होतो. नंतर प्रभुपाद आता इथं एक सांगितलंय की प्रभुपाद म्हणतात की भक्तिविनोद ठाकूर आहेत ते एकदा म्हणाले होते की मला एक तरी असे शिष्य होते की जो ह्या मिशन जे भगवंतांच्या प्रतिप्रेम करण्यासाठी लोकांना प्रेरित करेल ह्या मिशनसाठी असा एक तरी मला शिष्य. मग त्यांना त्यांचा मुलगा म्हणजे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर हेच ते होते, म्हणजे भगवंत त्यांनाच पाठवत, त्यांच्याच पोटी त्यांना जन्म देते. आणि भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणत असेल की माझे एवढे हजारो शिष्य आहेत, त्यांच्यातला एक जरी भगवंताचा प्रेमी झाला तरी मी समजेल की माझं आयुष्य सफल झालं. आणि त्यामुळं आपण बघतो की भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरचे शिष्य श्री प्रभुपाद हे भगवंताने खरे प्रेमी. आणि श्री प्रभुपाद म्हणतात की माझे शिष्यांपैकी एक जरी शिष्य हा ध्रुव महाराजांसारखा शिष्य झाला तर मग ध्रुव महाराजांसारखं भगवंतांवर प्रेम करू लागला तर त्याच्या प्रार्थनेमुळे मला आध्यात्मिक जगात प्रवेश मिळू शकेल. म्हणजे किती नम्रता आहे. तर तेव्हा मग आता ह्या गोष्टीला धरूनच राधानाथ स्वामी महाराज एक खूप छान कथा सांगते की रामानुजाचार्य होते, त्यांचे एक शिष्य होते कुरेश. ते कुरेश खूप प्रिय होते रामानुजाचार्यांना आणि खूप चांगले खूप म्हणजे शिष्य होते. आणि ते खूप वयस्कर होते आणि आता फार एकदम शेवटच्या घटका आलेली असते त्यांच्याजवळ. सर्व त्यांच्या कुरेश त्यांचे जे शिष्य असतात त्यांना वाटत असतं की ह्यांनी अजून जागावं म्हणून ते प्रार्थना करत असतात. मग त्यावेळेस कुरेश काय करते, तिथले जे भगवंत असतात रंगनाथजी त्यांना प्रार्थना करते की मला आता ह्या जगातनं निरोप द्या आणि मला जे प्रिय आहेत त्या सर्वांना भगवंताची प्राप्ती होते. तर हे शिष्यांना खूप वाईट वाटतं की अरे आता हे निघून जाणार. मग ते रामानुजाचार्यांकडे जाते की म्हणते तुम्ही चला लवकर, पुरे जे आहेत ते आता हे जग सोडून जाणार आहेत. आणि त्यांनी अशी अशी प्रार्थना केली. हे ऐकून रामानुजाचार्य एकदम नाचायला लागते. ह्याला वाटते का नाचायला लागले, ते म्हणते का नाचायला तुम्ही, ते रामानुजाचार्य म्हणतात तुम्ही त्याची प्रार्थना ऐकली का, काय म्हणते ते म्हणते काय, ते म्हणते की त्यांना जे प्रिय आहेत त्यांना भगवत प्राप्ती हो आणि मी त्याचा गुरु असल्यामुळे मी पण त्यांना प्रिय असणार आहे, त्यामुळे मला भगवंताची प्राप्ती होणार. म्हणजे ही नम्रता आणि म्हणजे आपण असं जी आहे नम्रता आपण बघतो ही आपल्याला शिकली पाहिजे आपल्याला. आणि आपण बघा ह्या गोष्टीने हे पण बघू शकतो की ध्रुव महाराजांचं आपलं आयुष्य हे बरेचसे आपले सिमिलॅरिटीज आहे. आता बघा पहिली गोष्ट बघा, ध्रुव महाराजांना मटेरियल डिझायर होती की राज्य पाहिजे, आपल्या पण मटेरियल डिझायर आहेत. दुसरी गोष्ट त्यांचा अपमान झाला होता आणि त्यामुळे त्यांना वाईट वाटलं, तर आपला पण बऱ्याच वेळा अपमान होतो, आपल्याला पण वाईट वाटतं. नंतर ते जंगलात गेले आणि त्यांना नारद मुनी भेटली. तर आता आपण जंगलातच आहे, असं झाडी झुडपं नाही दिसली तरी आपण ह्या भौतिक जंगलातच आहे. पण आपल्याला इथं नारद मुनी म्हणजे कोण भेटले, प्रभुपाद भेटले, त्यांचे शिष्य भेटले, त्यांचे प्रभुपादांनी लिहिलेली बुक्स भेटले. म्हणजे आपल्याला पण त्यांच्यासारखंच मार्गदर्शन मिळालेलं आहे. नंतर त्यांना डिटीज त्यांनी केल्या आणि त्याचे वर्शिप केले. आपल्याला पण इथं जगन्नाथजी, बलदेव, सुभद्रा महाराणीचे डिटीज आहेत, बऱ्याच जणांच्या घरी डिटीज आहेत, म्हणजे डिटीजचे पण आपल्याला आहेत आपल्याकडे. नंतर त्यांना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र मिळाला, आपल्याला हरे कृष्ण मंत्र मिळाला, तर आपल्याकडं मंत्र पण आहे आपल्याला. नंतर त्यांनी बघितलं की त्या हे मंत्र करून त्यांचं हार्ट कसं स्वच्छ होईल, आपल्याला पण ते बघायला लागेल, आपलं हृदय कसं स्वच्छ होईल. नंतर त्यांना भगवंतांचं दर्शन झालं
नंतर त्यांना परत त्यांची एकच इच्छा होती की भगवंतांची सेवा करायची आणि त्यांच्याबद्दल प्रेम करायची आणि ध्रुव महाराज परत भगवत धामात गेले. तर आपण पण त्या मार्गावर आहोत, फक्त त्यांच्यासारखी दृढता आपण दाखवली, आपण त्यांच्या कथेतून जर शिकलो तर आपल्याला खूप काही भक्तीत प्रगती करता येईल. असं म्हटलंय की हे ध्रुव महाराजांची कथा जो ऐकेल भक्तिभावाने तर त्याला नक्कीच भगवंताची कृपा प्राप्त होईल. आता फक्त 5 मिनिटात आपण आजच्या अक्षय तृतीया मुहूर्ताबद्दल थोडंसं मी बोलूया. आज अक्षय तृतीया मुहूर्त म्हणजे वर्षात 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. तर त्यातलं अक्षय तृतीया, दसरा आणि गुढीपाडवा हे पूर्ण मुहूर्त आहे आणि दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त असा धरला जातो. असं 3.5 मुहूर्त आहे. आता बघतो आपण की बऱ्याच वेळा आपण लग्नासाठी, वास्तुशांतीसाठी, भूमिपूजनसाठी, बारशासाठी किंवा काय खरेदी करण्यासाठी मुहूर्त एका चांगला बघतो. पण ते ठराविक गोष्टीसाठी मुहूर्त असतात. एखाद्या लग्नाचा मुहूर्त आहे तो वास्तुशांती नाही चालणार. तर त्या पद्धतीने असे वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळे मुहूर्त असतात. पण हे जे 3.5 मुहूर्त आहेत इथे काही केलं तरी ते चालू शकतं, कारण ते सगळ्या गोष्टींसाठी हे चांगले मुहूर्त आहेत. आणि त्याच्यात बाकीच्या मुहूर्तांमध्ये काही ऑस्पिशियस म्हणजे आपण शुभ घटना घडलेल्या आहेत. पण अक्षय तृतीया इतके शुभ गोष्टी कुठल्याच ह्यात घडल्या, जवळजवळ 25-30 गोष्टी अशा शुभ घडलेल्या आहेत. आपण मी याच्यावर थोडं बोलणार पण होतो, पण आता आपण फक्त नामोल्लेख करू काय काय गोष्टी घडल्या ठराविक. तर नर नारायण ऋषींचं यावेळेस ॲपिरन्स झालं या अक्षय तृतीयेच्या दिवशी. तसंच परशुरामजींचं पण जन्म परशुराम भगवंतांचा पण जन्म अक्षय तृतीये दिवशी झाला. तसंच गंगादेवीचं भूतलावर हे झालं आल्या ॲपिरन्स ते अक्षय तृतीये दिवशी. नंतर बद्रीनाथ धाम जे थंडीच्या दिवसात बंद असतं, कारण तिथं थंडी आणि बर्फ असतो, त्या काळात तिथं नारद मुनी आणि इतर देवी देवतांना तिथली पूजा करतात. पण जेव्हा वातावरण चांगलं होतं म्हणजे आजच्या दिवसापासून भक्तांसाठी आपल्या सर्वांसाठी ते बद्रीनाथ धाम खुलं होतं आजच्या दिवशी. तसंच भगवंतांचा जो चंदन फेस्टिवल आहे की भगवंतांना गरमीचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना चंदन लावण्याचा जो इथे आजच्यापासून सुरू केलेला आहे. उन्हाळ्याच्या अक्षय तृतीयेपासून सुरू. आजचाच अक्षय तृतीयेचा दिवस आहे ज्या दिवशी सुदामाजी भगवंतांना द्वारकेमध्ये भेटले होते. नंतर पितरांचं श्राद्ध पण आजच्या दिवशी केलं जातं. नंतर व्यासदेवांनी आजच्या दिवशीच महाभारत लिहायला सुरुवात केली आणि म्हणजे सांगायला सुरुवात केली. गणेशजींनी ते लिहायला सुरुवात केली. नंतर आजच्या दिवशी अक्षय तृतीये दिवशी अक्षय पात्र हे पांडवांना देण्यात आलं. नंतर त्रेतायुग पण आज अक्षय तृतीये दिवशीच सुरू झालं असं म्हणतात. नंतर कुबेरांना पण आजच्या दिवशीच त्यांचं कोषाध्यक्ष म्हणून कोषागाराचं ताब्यात देण्यात आलं. नंतर दुर्गादेवींनी अक्षय तृतीये दिवशीच महिषासुराचा वध केला. आणि जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी जे जगन्नाथपुरीला जे आहेत त्यांचे रथ असतात ते दरवर्षी नवीन बनवले जाते. आजच्या दिवसापासून अक्षय तृतीयेला त्यांच्या कामाला प्रारंभ होतो आणि रथयात्रे पण त्यांचे रथ तयार होते. त्याच्यात 2-3 आपण घेऊया फक्त. तर नर नारायण ऋषी आहेत ना त्यांचं आविर्भाव या जसं बघायला गेलं तर भगवंत राम लक्ष्मण मध्ये भगवंत थोरले होते, राम होते आणि कृष्ण बलराममध्ये भगवंत लहान होते. मग आता एकदा थोरले होऊन बघितले, एकदा धाकटे होऊन बघितले, आता एकदा जुळे होऊन बघायचं त्यांचा इच्छा होती. त्यामुळं त्यांनी नर नारायण ऋषीमध्ये अर्जुन आणि नर होते आणि भगवंत नारायण होते. तर सहस्त्र कवच नावाचा एक राक्षस होता. तर त्यांनी ब्रह्माजींकडून वर मागून घेतलं होतं की मला 1000 कवच असावेत आणि हे कवच जो हे करत भेद 1000 कवच जेव्हा भेदले जातील तेव्हा मग माझा मृत्यू व्हावा. आणि परत अजून त्याने त्याला अजून आपल्या ह्याच्यात असतात ना सब आटी, अजून एक आट टाकली की 1 कवच भेदायसाठी
100 वर्ष तपश्चर्या करायला लागली पाहिजे त्या व्यक्तीला, आणि तो कवच भेटल्यानंतर त्याचा मृत्यू व्हायला पाहिजे. मग आता हे असं म्हणल्यावर ते अशक्यच आहे ना. आता बघा ह्याच्यात आपल्याला एक लक्षात येतं की आपल्याला आता असेच आधी ह्यांनी घातलं होतं हिरण्यकशिपू, असं घरात नाही, बाहेर नाही, आत नाही, वर नाही, दिवसा नाही, म्हणजे त्याची बुद्धीने ह्या दोघांनी आपापल्या बुद्धीने स्वतःला सेफ करायची. पण त्यांनाही माहित नव्हतं की परमात्मा रूपी भगवंत त्यांच्या हृदयात आहे. आता तुम्ही विचार करा, मी तुमच्याशी चेस खेळतोय आणि माझ्या सगळ्या मनात तुम्हाला कळत असलं तर मी कधी जिंकल का? तुम्हाला माहिती मी हे प्याद का हरवलंय, मी हे राजा तुम्ही मी कधीच जिंकणार नाही, कारण माझ्या मनात सगळं तुम्हाला कळते. जसं आपण बघायला पाहिजे की आपल्या मनातलं सगळं भगवंतांना माहिती. आपण कधी कधी काय करतो, आपल्याला वाटतं जस्टिफाईड रिझन आहे आता कार्यक्रमांना जाण्यासाठी. मॅच आहे टीव्हीला, पण आपण चालेल फारच भुरभुरी यायला लागली काय, नको आज जायला. पण आपल्याला माहिती की त्यांची क्रिकेटच्या मॅच बघायसाठी आपण थांबलोय कधी. आपल्या मनाला माहिती असतं खरं काय कारण. आपण जरी म्हणतो नाही भुरभुर नसतं तरी गेलो असतो, पण ते भगवंतांना कळतं सगळं. त्यामुळे हे एवढ्या ह्यांनी आठी टाकल्या तरी ते पराजित झाले. आपण तर कोण आहे, आपल्या मनात सगळंच माहिती. त्यामुळं आपण एक केलं पाहिजे की भगवंतांना सगळं कळतंय हे डोक्यात ठेवून आपलं सगळं कार्य केलं ना की तुम्हाला कुणाला कसली ट्रेनिंगची गरज नाही की बाबा चांगलं वागा, वाईट वागू नका. हे तुम्हाला माहिती की डायरेक्ट तुमचा CCTV कॅमेऱ्यावर मनात सगळं दिसते. त्याच्यामुळे हे बोलू शकतो की आपण किती त्यांनी हे केलं तरी मग नारायण कृष्ण होती त्यांचा 999 कवच हे केले. मग नंतर ते पळून गेले सूर्यदेवांकडे लपले. नंतर कुंती महाराजांनी जेव्हा सूर्यदेवांची हे केली, प्रार्थना केली पुत्रासाठी, ते मंत्र दिले त्यांना तेव्हा मग त्यांना किती सूर्यदेवांनी वाटलं होते कुठून बसलाय, मग त्यांनी बी आपलं जावं दे. मग ते करणं गेले, त्यांना एक कवच होतं आणि ते करणार. मग शेवटी तुम्हाला माहिती सगळी. नंतर परशुरामजींची पण आपल्याला कथा माहिती आहे की ऋषी होते, त्यांच्या पत्नी होते सत्यवती, आणि त्यांना मुलबाळ नव्हतं. आणि ते मग सत्यवती म्हणते की आपल्याला मुलबाळ होण्यासाठी काय ते करायचं, ते मी होम करतो आणि त्यातनं मग ती खीर येते, खाल्ल्यानंतर तुला पुत्रप्राप्ती होईल. मग सत्यवती त्यांच्या आईला सांगते की असं असं. सत्यवती ह्या एक क्षत्रिय असतात, त्यांचे राजा असतात गादी हे त्यांचे राजा असते. आणि त्यांच्या मग आईला सांगतात की असं असं हे ऋषी हे करणार आहेत आणि मग मला पुत्र प्राप्त. मग त्या पण येतात, त्या मला पण एक असं, कारण तू एकटीच मुलगी होती, आम्हाला काय मुलगा नाही कोण. मग त्यामध्ये तेव्हा ऋषी कृष्ण म्हणते ठीक आहे, दोघी कसा होणार, दोघींना 2 पुत्र प्राप्त होतील. आणि मग ते होमबिम करते, दोघींच्या पुढे 2 खिरी ठेवलेले असतात आणि मग ते जातात होमबिम झाले स्नान करायला. नंतर ती आई म्हणते की हे बघ तू त्यांची आवडती, शेवटी पत्नीबद्दल नेहमी एक सॉफ्ट कॉर्नर असतोच पतीला, तर त्यांनी तुला काहीतरी खूप भारी असं खीर केली असेल, त्या चांगला पुत्र होईल. आणि आता इथे राज्य चालवायचं म्हणजे एक चांगला हे पाहिजे, सर्व गुण संपन्न असा. तुझी खीर मला दे आणि माझी खीर तू खा. तुला काय ऋषी मुनी काय थोडाफार कमी असलं ते चालते पुत्र असा. ठीक आहे, दोघे आदला बदल करतात आणि खीर एकमेकी खातात. मग ऋषी कृषी येतात म्हणतात काय नाही, तर तेही म्हणतात की आम्ही असं असं केले. अरे फार घोर संकट आलं, म्हणजे मी काय केलं, ही क्षत्रिय असते आई म्हणून मी असा एक बलवान आणि क्षत्रिय गुणधर्म असलेला असं उग्र असं स्वभावाचा असा पुत्र त्यांना दिला होता. आणि तुला असं साधू वृत्ती झाली होता, कारण की आपण ऋषी आहे, आपण ब्राह्मण आहे, त्यामुळे म्हणजे मग आता तुला आता तसा पुत्र होणार नाही, एकदम उग्र स्वभावाचा असा. हे तर मग तुम्ही नको नको, मला ते सहन होणार नाही, माझा मुलगा का उग्र काहीतरी करा. तर मग ते ठीक आहे, मी पोस्ट पण करू शकतो, मुलाच्या ऐवजी नातू होईल तुला. मग तिला जमात ऋषी होते
आणि त्यांचा मुलगा हे परशुरामजी होते. आणि नंतर मग तो परशुरामजींचा तो जन्म तसा होतो. नाही तर ते पुढं कार्तिकेय अर्जुन सहस्त्रबाहू त्यांचा वध कसा करतात ती कथा पुढे. तसंच गंगादेवींचं पण आहे की जेव्हा सगर महाराजांचे 10,000 पुत्र ते अश्वमेध यज्ञ करण्यासाठी घोडा घेऊन गेले होते आणि तिथं इंद्र तो त्यांचा घोडा चोरून येतो आणि तो कपिल मुनींच्या ह्याच्या मागे लपून ठेवतो. मग कपिल मुनींच्या तिथं हे 10,000 पुत्र जातात घोडा हुडकायला आणि बघते की ह्यांनीच हे केले वाटतं आणि ते थोडंसं तिथं हे करतात. मग कपिल मुनी त्यांना शाप करून भस्म करून टाकतात. मग आता ह्यांना परत जीवन करण्यासाठी गंगाचं आवर्तन व्हायला पाहिजे पृथ्वीवर. तर त्यासाठी मग सर्व त्यांचे वंश कपिल मुनी हे सगर महाराजांनंतर अंशुमन त्यानंतर असं म्हणजे नंतर दिलीप शेवटी भाग येत असे त्यांचे वंश प्रयत्न करते. त्यांना यश येतं शेवटी गंगादेवी पृथ्वीवर येतात. असे हे एवढे अजून बाकीचे पण आहेत. आता मी म्हटलं तसं वेळ झालेला आहे. आता थोडं कीर्तन करू. अक्षय म्हणजे या गोष्टीचं ज्या ह्या दिवशी केलेल्या गोष्टीचं क्षय होत नाही. म्हणजे कुठली गोष्ट तुम्ही घेतली, आता लोक सोनं घेतात म्हणजे सोनं काय आपल्याकडे म्हणून, तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे क्षय न होणारी म्हणजे ज्या गोष्टीचा ऱ्हास न होणारी आपल्या आयुष्यात एकच गोष्ट ती म्हणजे भक्ती. बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला बरोबर तर घेऊन जातात येणार नाही, पण त्या कमी जास्त होऊ शकतात. भक्ती कधी तुमची कुठं जाणार नाही. त्यामुळं अक्षय तृतीयेच्या दिवशी उद्या जे आहे ते आपण जास्तीत जास्त चॅन्टिंग केलं पाहिजे, जास्तीत जास्त भजन कीर्तन केलं पाहिजे, भक्तांचा संग घ्यायला पाहिजे, रिडिंग केलं पाहिजे, हिअरिंग केलं पाहिजे. तोच खरा अक्षय तृतीयेचा आपल्या दृष्टीने एक चांगला म्हणजे त्या मुहूर्ताचा चांगला सुयोग होईल असं म्हणून. हरे कृष्ण. माझं काही चुकलं असेल तर माफ करा, माझी काही तशी पात्रता नाही, पण वरिष्ठांचा आदेश म्हणून मी कीर्तन करूया. कीर्तन केल्यानंतर